प्रेक्षकांनो, आई कुठे काय करते या मालिकेचा 27 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आणि आज खूप छान दाखवली आहे ही मालिका। सुरुवातीला तर आपण बघतोय यशने आणि नितीनने ठरवलंय संजनाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणायचा। आता तो त्या रवीनाला ते फुटेज मागतोय आणि रवीना म्हणते काही सिरियस नाही ना, तेव्हा हा म्हणतो नाही नाही तसं काहीच नाहीये सिरियस। इकडे आप्पा सगळ्यांची वाट बघत उभे असतात दाराशी रात्री, तेवढ्या तिथे अभि येतो। आप्पा म्हणतात, अभि अरे घरी यायची वेळ आहे का ही? हल्ली तुला फारच उशीर होतोय घरी यायला, काय रे सगळं बरं आहे ना बाळा? आता अभि म्हणतो, नाही ना आबा, अहो बरं काहीच नाहीये, अहो एवढं टेन्शन आहे ना माझ्या डोक्याला, अहो खूप कामं करावे लागतात। आप्पा म्हणतात, होईल हळूहळू सगळं ठीक अभि। अभि म्हणतो, कधी केव्हा होईल? असं हळूहळू कसं चालेल आप्पा? अहो कशातच मला यश मिळत नाहीये। आप्पा लोकांकडनं अनघाच्या वडिलांकडनं पैसे घेतले ते त्यांना परत करायचे, कसं जमेल मला? आप्पा म्हणतात, बाळा काळजी नको करूस, तू सगळे प्रयत्न करतोयस ना आणि हे सगळं तू तुझ्या कुटुंबासाठी करतोयस, आज न उद्या तुला यश मिळेलच। अभि म्हणतो, आप्पा असं तुम्हाला वाटतंय की मी कुटुंबासाठी करतोय, पण असं अनघाला वाटत नाहीये ना, तिला तर असं वाटतंय की मी खूपच स्वार्थी माणूस आहे। आप्पा म्हणतात, अरे नाही रे रजा, अरे अनघाला सुद्धा तुझ्याबद्दल खूप काही वाटतं। अभि म्हणतो, नाही आप्पा, तिच्या वागण्या बोलण्यातून नाही जाणवतो हे सगळं, मला सांगा घरी राहून मला कसं वेळ देऊ शकतो मी? प्रश्न माझाच एकट्यापुरता नाहीये, मी जे काही करायला जातो ना त्यात सगळं अपयशच मला मिळतंय। माझं लायसन्स मला परत मिळालंय, पण मला कोणीच नोकरी देत नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की मी चांगला भूलतज्ञ नाहीये। आता हे आप्पा म्हणतात, तसं काही नाही अभि, काही दिवस जाऊ दे, होईल सगळं नीट। अभि म्हणतो, नाही आप्पा, नाही होणार आहे आता काही नीट, आता मी बिझनेसचं ऑप्शन निवडलंय पण तिथे पण काहीच घडत नाहीये आणि नशीब कसं आहे बघा ना, एक गोष्ट माझ्या आयुष्यात धड होत नाहीये, मला ना आता सगळ्याचा कंटाळा आलाय बघा। आप्पा म्हणतात, अरे असं बोलू नको अभि, अनघाने काय करायचं, तू असं बोलायला लागल्यावर ती खचून जाईल। आता अभि म्हणतो, मला ना जानकीला आणि अनघाला सगळी सुख द्यायची आहे, त्यांची स्वप्न पूर्ण करायची आहे, पण माझ्या हातून काही घडतच नाहीये, मी तरी काय करू? आप्पा मी खरंच वाईट नाही हो, मला कळतंय की अनघा खूप श्रीमंतीत वाढली आहे, लग्न झाल्यापासून किती ऍडजस्टमेंट करते ती, तिला हवं ते मिळत नाहीये, पण मी करतोय प्रयत्न आप्पा, माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा ना। अहो उद्या अनघा जर मला सोडून गेली ना तर मी नाही जगू शकणार तिच्याशिवाय, अनघा आणि जानकी माझा श्वास आहेत आप्पा। आप्पा म्हणतात, अभि अरे अनघा तुला का सोडून जाईल? तू असा का विचार करतोय सारखा सारखा, असं मनात नको आणू बरं, जा हातपाय धु आणि खाऊन घे बरं थोडंसं। अभि म्हणतो, नाही आप्पा मला भूक नाहीये, मी पडतो आता। आप्पा म्हणतात, अरे असं काय करतोयस राजा, उपाशी पोटी झोपू नाही, मी बसू का तुझ्या जवळ? अभि म्हणतो, नाही आप्पा मला सकाळी लवकर जायचंय, माझी महत्वाची मीटिंग आहे, मी खरंच पडतो आता, असं म्हणून आता अभि निघून गेलाय। आता यश आलाय, हा अभि गेल्यानंतर आप्पा म्हणतात, काय यशगंधर या, काय काय एवढ्या रात्री कुठून आली आहे स्वारी? आता यश म्हणतो, आप्पा आपल्याला जे वाटत होतं ना ते खरं ठरलंय हो, 100% माझा अंदाज बरोबर आहे। आप्पा म्हणतात, काय कशाबद्दल बोलतोय तू? यश आता लक्षात आणतो की आप्पाला टेन्शन देण्यात काही अर्थ नाहीये, मग तो म्हणतो, आप्पा मी उद्या बोलतो तुमच्याशी, मला ना झोप आलीये, खूप दमलोय मी। आता यश पण निघून जातो। आप्पा विचार करतात, दोन्ही भावांच्या दोन वेगवेगळ्या तऱ्हा आहेत आणि आपली ईशा तर काय, ती तर स्वतंत्र बेटावर राहत असते। हे बरोबर आहे आप्पाचं, शेवटी असे वयोवृद्ध माणसं घरात असले ना की एक वेगळंच वातावरण असतं नाही प्रेक्षकांनो, किती नाही म्हटलं तरी त्यांचा एक सपोर्ट आपल्याला असतो। आप्पा आता दरवाजा लावून घेतात, इकडे नितीन अरुंधतीला भेटलाय। आता नितीन म्हणतो, अरे बापरे अरुंधती, अगो किती आणलेस हे खायला वर्षासाठी, तुझ्या एवढ्या सगळ्या धावपळीमध्ये कशाला हे सगळं करत बसलीस? अरुंधती म्हणते, अरे वर्षाला हे सगळं पौष्टिक खाण्याची गरज आहे नितीन, आणि कुठे धावपळ करते मी, माझ्याकडे खूप वेळ आहे सध्या, या सगळ्यात जिगरची शाळा बुडत असेल ना, त्याला तुम्ही माझ्याकडे ठेवा ना वाटलं तर। नितीन म्हणतो, अगं नाही, ऍक्च्युली जिगर त्याच्या आजीकडे गेलाय आणि तिथूनच तो शाळेत जातोय, पण काळजी करू नकोस, वर्ष आता लवकरच बरी होईल, माझ्या मागचं जिगरचं टेन्शन थोडं कमी झालंय, त्यामुळे आता मी पूर्ण वेळ वर्षाला देऊ शकेल। अरुंधती म्हणते, काळजी नका करू, वर्ष आता लवकरच बरी होईल। आता हा नितीन म्हणतो, तिला बरं व्हावंच लागेल अरुंधती। आता अरुंधती निघालेली असते तेव्हा आता नितीन म्हणतो, अगं अरुंधती थांब जरा, अगं तुला माहितीये का, अगं सोशल मीडियावरती किती चर्चा आहे मिहीरच्या आणि तुझ्या जोडीची, लोकांना तुम्ही परत एकदा शो मध्ये यायला हवे आहात। अरुंधती म्हणते, नितीन मी हे सगळं माझ्या डोक्यातून काढून टाकलंय, आता कशाला तो विषय? नितीन म्हणतात, अगं पण तू हे सगळं ज्या कारणासाठी करत होतीस ते विसरली आहेस काय? अरुंधती म्हणते, त्याचंच तर टेन्शन आलंय, महिनाभरात कशी जमवाजमव करू पैशांची। आता नितीन म्हणतो, अगं अरुंधती एवढ्या कमी वयात
एवढी मोठी रक्कम कशी मॅनेज करशील तू? अरुंधती म्हणते एवढीच एक आशा आहे, आता पैसे नाही जमा झाले तर अनिरुद्ध आणि संजना ऐकणार नाही आणि समृद्धी कुठल्या तरी बिल्डरला देऊन सगळे रस्ते संपलेत. तर आता हा नितीन म्हणतो एक उपाय सुचवू का तुला? हे बघ आशूने इन्शुरन्सचे पैसे ठेवले तुझ्यासाठी, तुला गरजू व्यक्तींना द्यायचे होते, पण याचा उपयोग तू करूच शकतेस, ते तुझे पैसे आहेत आणि तू त्याचा उपयोग करू शकतेस. तुला कोणी काही बोलणार नाही, तुला काही वाटायची गरजच नाहीये. सांग, आशू असता तर त्याने काय केलं असतं? त्याने हेच सांगितलं असतं ना तुला. हे बघ अरुंधती, हट्टीपणा सोड, आशूची सुद्धा हीच इच्छा असेल ग, आणि त्या संजनाच्या आणि अनिरुद्धच्या तोंडावर पैसे मार, मी तुला आत्ताच्या आत्ता चेक देतो. हे बघ विचार कर अरुंधती. अरुंधती म्हणते नाही नको नितीन, खरंच नको. नितीनला कळे ना अरुंधती एवढा त्याग का आणि कशासाठी करतीये, पैसे समोर असताना सुद्धा. असो, अरुंधतीचा नक्कीच त्यामध्ये चांगलाच हेतू असणार आहे. इकडे आप्पा आणि हे घरचे सगळे चर्चा करताय पावसाची. आप्पा म्हणतात कोकणात किती धो पाऊस चालू आहे, सगळं वाहून गेलंय तिकडे. अनिरुद्ध म्हणतो हो ना, पावसाचं काही सांगताच येत नाही आप्पा. संजना म्हणते आपल्या घराचं पण काही सांगता येत नाही, कधी कोसळेल काही सांगता येत नाही. आप्पा आता संजनाकडे रागाने बघायला लागतात. संजना म्हणते असे का बघताय तुम्ही सगळे माझ्याकडे, मी काही खोटं बोलतेय का? खरंच आहे ना ते. आप्पा घराची अवस्था तरी बघा, सगळीकडे गळते, आमच्या बेडरूम मध्ये तर लेप तयार होईल, स्वयंपाक घरात पण गळते, घरामध्ये लहान मूल आहे, पडझड झाली तर केवढ्याला पडेल आपल्याला. अभि लगेच म्हणतो बरोबर बोलते संजना आप्पा, आपण 1-2 वर्षामध्ये घराचं कामच नाही केलंय, डागडुजी करायची खूप गरज आहे. संजना म्हणते नुसती गरज नाही अरे अभि, नाही ASCP काहीतरी असं म्हणते ती, करावं लागेल. आता अनिरुद्ध म्हणतो काळजी नका करू, मी बघतो. संजना म्हणते तू किती वर्ष बघणार आहेस? अरे आप्पा बघतील ना, ज्यांना या घरामध्ये राहायची हौस आहे ना त्यांना बघू दे की काय करायचं ते. विशाखा आणि अविनाश या दोघांनी पण इथे लक्ष घालायला काही हरकत नाहीये. आता कांचनाजी चिडतात आणि म्हणतात झालं का तुझी बडबड करून? संजना म्हणते हे बघा अरुंधती काही आपल्याला पैसे देणार नाहीये, त्यामुळे आम्ही काही हे घर सोडून जाणार नाहीये, काही ना काही पर्याय काढावाच लागेल ना आपल्याला. निदान घर रिपेअर तरी करून घ्या, आणि ते शक्यच नसेल तर रिडेव्हलपमेंटचा सगळ्यात सोपा पर्याय आहे तुमच्याकडे, त्याचाही विचार तुम्ही करू शकता. कांचनाजी म्हणतात हे बघ माझ्याकडे बघू नकोस संजना, हे जे म्हणतील ना ते मी करायला तयार आहे, माझ्याकडे काहीही मागू नको, माझ्या हातात काही नाहीये ग बाई. पण आता संजना म्हणते अहो आई, वेळेत जर आपण हे सगळं केलं ना तर आपली निगोसिएशनची पॉवर वाढेल, आपल्याकडे या घराला पुन्हा उभं करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये, रिडेव्हलपमेंट करावीच लागेल. तेवढ्यात यश येतो आणि म्हणतो आप्पा मी आणि माझ्या मित्रमैत्रिणीने आईला वोट करायला सांगितलंय, जेणेकरून आई पुन्हा एकदा शो मध्ये येईल. पण लगेच संजना म्हणते अरे बरं आहेस ना यश, असं कधी होतं का? शो मधनं एकदा एलिमिनेट झाल्यावर पुन्हा कोणीच घेत नाही. यश म्हणतो तुला काय माहिती का, कदाचित घेतील पण काही होऊ शकतं. आता अरुंधती म्हणते आई अहो तुमचा चष्मा आणि तुमची ही औषधं. अरुंधती आलीये तेवढ्यात. आप्पा म्हणतात थँक्यू सो मच, पण काय ग कांचन तू कशाला सांगितलंस अरुंधतीला चष्मा आणायला? आता ही आजी म्हणतात तुम्ही पण सांगितलंस ना औषध आणायला, मग मी सांगितलं तर काय बिघडलं? मग आता यश सहज म्हणतो अगं आई मला काय सापडलं माहितीये का? आता ही अरुंधती म्हणते काय रे? मग हा सांगतो की मिहीरच्या आईची रेसिपीची डायरी. मग अरुंधती खुश होते आणि म्हणते काय सांगतोस काय? आता संजना तिथेच बसलीये, ती म्हणते कसं काय शक्य आहे हे? पण आता अरुंधती म्हणते बरं झालं बाबा तुला सापडली डायरी, मला एवढं टेन्शन आलं होतं ना, कुठे सापडली रे तुला डायरी? आता हा यश म्हणतो अगं आई मला संजनाच्या कपाटामध्ये सापडली ही डायरी. संजना म्हणते काय, कसं काय शक्य आहे हे सगळं? यश म्हणतो अरे तुझ्याच कपाटात सापडली ही डायरी संजना. आता हा अनिरुद्ध मध्ये म्हणतो काय रे यश काय बोलतोय, कुठली डायरी, काय चाललंय? संजनाला त्या डायरीची काय गरज आहे बाबा? मग यश सांगतो की ह्या डायरीमध्ये त्या मिहीरच्या आईने युनिक अशा रेसिपी लिहिल्यात, त्यामुळे ह्या कुठेही शोधून सापडणार नाही अशा डायरी आहेत. आणि या सगळ्या डायरी मधल्या रेसिपी आई कॉम्पिटिशन मध्ये करत होती, पण काही लोकांना बघवलंच गेलं नाही हे. आप्पा म्हणतात म्हणजे? आता यश म्हणतो ही डायरी संजनाने चोरली आहे. आता संजना ओरडते मी का चोरेल डायरी? अनिरुद्ध म्हणतो तोंड सांभाळून बोल, माझ्या बायकोवर वाटेल ते आरोप केलेले मला चालणार नाहीये. यश म्हणतो मी वाटेल ते आरोप करत नाहीये, मला ही डायरी संजनाच्याच कपाटात सापडली आहे. संजना म्हणते काय पण काय बोलतोयस यश? आता अनिरुद्ध म्हणतो माझ्या बायकोवर चोरीचा आळ घेतोस, तुला लाज वाटत नाही का? माफी माग तिची, नाहीतर सिद्ध करून दाखव की हे सगळं तिनेच घेतलंय म्हणून. आता ही अरुंधती म्हणते यश अरे बाळा असं कोणावर चोरीचे आरोप लावू नये डायरेक्ट.
यश म्हणतो नाही, पण हेच सगळं सत्य आहे. आता ही संजना म्हणते काय रे तुझ्याकडे पुरावा? अरुंधती हरली आणि आम्ही पुढे गेलो याचं दुःख होतंय ना तुला, म्हणून बदला काढतोय ना, खरं सांग. आता हा अनिरुद्ध म्हणतो तू खूप मोठा आरोप करतोयस आता माझ्या बायकोवर. दे पुरावा दे, नाहीतर सगळ्यांसमोर नाक घासून माझ्या बायकोची माफी माग ताबडतोब. यश कळतंय का? यश म्हणतो छे, माफी बिफी मी काही मागणार नाहीये, कारण ही डायरी मला संजनाच्या कपाटात सापडली आहे. मी तिला न सांगता कपाटाला हात लावला त्यासाठी सॉरी, पण ही डायरी तिच्या कपाटात सापडली. आता अनिरुद्ध म्हणतात कशावरून ही डायरी तूच ठेवली नशील कपाटात? यश म्हणतो विश्वास ठेवा माझ्यावर, मला ही डायरी संजनाच्या कपाटातच सापडली आहे. कांचनाजी म्हणतात कशालाच घेतली बाई डायरी संजना? आता अनिरुद्ध म्हणतो कशावरनं ही डायरी तिच्या कपाटात होती? आता हा यश म्हणतो मी हिच्या कपाटातूनच काढली आहे ती डायरी, त्यामुळे मी खात्रीने सांगू शकतो की ही डायरी कपाटातच होती. आता ही संजनाला ओरडतो अनिरुद्ध आणि म्हणतो काय ग, कशाला काय डायरी बिरी घेत बसलीस तू? काय गरज होती तुला? संजना म्हणते अरे बाबा मी नाही घेतली डायरी, ती माझ्या कपाटात नव्हतीच. पण यश मुद्दाम त्याच्या शब्दावर जोर देत असतो नाही ही डायरी मी कपाटातूनच काढली आहे. मग संजना म्हणते अरे कसं शक्य आहे, ती डायरी कपाटात नव्हतीच, कारण ती डायरी मी तर. आता असं बोलते आणि थांबते आणि स्पष्ट म्हणते नंतर ती डायरी मी जाळली आहे. आता मात्र सगळेजण तिच्या तोंडाकडे बघायला लागतात. आता या यशने ते फुटेज दाखवलंय जे त्याने रेकॉर्ड केलं होतं आणि सगळ्यांचा विश्वास बसलाय की या बाईनेच तिचं सगळं जाळलेलं आहे अन्नपदार्थ. यशने आता लाव रे तो व्हिडिओ करत मोठा धमाका केलाय. आता तो व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळे अचंबित झालेले आहेत की संजना या थरापर्यंत जाऊ शकते. आता यश सांगतो की आप्पा तुम्हाला आठवतं का, ती पोरगी आली होती आपल्याकडे इंटरव्ह्यू द्यायला, ही संजना तोंडावर नाही म्हणली होती तिला इंटरव्ह्यू देण्यासाठी. बघा बघा हे सगळं असं झालंय. आता सगळ्यांना तो सिक्वेन्स आठवतोय आणि आपल्यालाही दाखवलाय. संजना काही बाईट द्यायला तयार नसते त्यावेळेला इंटरव्ह्यू साठी, तेव्हा तिने हा उद्योग केलाय हे लक्षात आलंय लोकांच्या. यशने आता सगळंच एक्सपोज केलंय. यश म्हणतो की मला संजनाच्या कपाटात ही डायरी सापडली आणि मग मला या डायरीची काही जळालेली पानं त्या दिवशी आपल्या गार्डनच्या घमेल्यात सापडली. संजनाने जाणून बुजून ही डायरी जाळलेली आहे तेव्हा. आता या सगळ्यांना एक एक भूतकाळ आठवतो की संजनाने कसं इंटरव्ह्यू दिला नव्हता. आणि आता अनिरुद्धला आठवतंय की संजना तेव्हा रात्री गेली होती, म्हणजे गारवा आहे म्हणून ती शेकोटी घेत होती. आणि आता अनिरुद्धला पण राग आलाय संजनाचा, पण आता घडलंय काय ते बघा. आता ही अरुंधती पण रागाने बघते संजनाकडे. यश म्हणत असतो डे 1 हिचा उद्देश होताच की आईला या स्पर्धेतून बाहेर काढायचं आणि त्यासाठी ती वाटेल त्या थराला जाऊ शकते. अनघा म्हणते संजनाताई तुम्ही का केलं तसं सगळं? कांचनाजी म्हणतात काय गरज होती तुला डायरी जाळायची? अरुंधती म्हणते मला विश्वासच बसत नाहीये, तुला एवढी असूया वाटते का ग माझ्याबद्दल? अगं ती मिहीरच्या आईची डायरी होती, त्यांनी किती विश्वासानं दिली होती माझ्याकडे, तुला पाहिजे होती तर घ्यायची असती ना. अगं स्पर्धा संपल्यावर घेऊन टाकायची असती, पण जाळून बिळून का टाकलंस तू संजना? अगं मिहीरच्या आईची शेवटची आठवण होती तू, मला सांगायचं असतं, मी नसती वापरली त्यातली रेसिपी. जाळली का ग ती डायरी? मी काय बोलू मिहीरला आता? पण आता ही संजना किती उद्धटपणे म्हणते की युद्धात आणि प्रेमामध्ये सगळं काही माफ असतं, त्यामुळे मी जे काही केलंय ते अजिबात चुकीचं केलेलं आहे असं मला वाटतच नाहीये. असो, पण आता ती अरुंधती लागते रडायला. आणि आता हा यश म्हणतो आता तर माझी पूर्ण खात्री आहे संजनाने जशी ही डायरी जाळली ना, तसं आईला आउट करण्यासाठी मोठं काहीतरी कारस्थान हिने केलंय, त्यामुळेच आई एलिमिनेट झाली. यश म्हणतो आता तर माझी पूर्ण खात्री पटली आहे की संजनाने जशी ही डायरी जाळली तसं या शो मध्ये पण काही ना काही काळं कारस्थान केलंय आईला या शो मधून बाहेर पाडण्यासाठी. आता मात्र सगळेच जण संजनाकडे वेगळ्याच नजरेने बघताय, अगदी साशंक नजरेने. आता ही संजना म्हणते काहीतरी सेन्सिबल बोल रे यश तू. अरे जर मी हे सगळं केलं असेल तर तिथे एवढे मोठे कॅमेरे होते, शूट झालं का कशामध्ये, कशावरून तू असं बोलतेस? एक चुकी मी मान्य काय केली तर तू तर सगळंच खापर माझ्यावर फोडायला निघालायस. यश म्हणतो आता तर मला माझ्या मनावरती पूर्ण विश्वासच बसतोय अगदी ठामपणे की तू काही ना काही केलंय. बघूयात आता काय घडतंय ते. आणि प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. आता बघूया संजनाने मीठ जास्ती टाकलंय हे फुटेज कधी समोर येतंय ते. पण आता पुढचा भाग एकदम दमदार मस्त आणि जबरदस्त आहे, कारण अरुंधती खूप सगळ्या मतांनी पुन्हा एकदा त्या शो मध्ये निवडून आलेली आहे. म्हणजे खूप साऱ्या लोकांच्या पब्लिक डिमांडमुळे अरुंधती आणि मिहीरची जोडी इथे आली आहे. संजना ऍक्च्युली खूप खुश असते आधी, पण अरुंधतीला पाहिल्यावर तिचा चेहरा उतरतो. आता पुढची स्पर्धा कशी असेल हे बघणं खूपच रंजक ठरणार आहे. कसा वाटला आई कुठे काय करते या मालिकेचा आजचा रिव्ह्यू मला कमेंट करून कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब